नमस्कार. इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र, पाठ क्रमांक 9, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आतापर्यंत आपण 8 पाठांचा अभ्यास केला आहे. या नव्या पाठामध्ये आपले जे ऐतिहासिक ठेवे आहेत त्यांचं जतन कसं केलं जावं किंवा कसं केलं जातं याचा अभ्यास या पाठात आपण करणार आहोत. या पाठामध्ये इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागार, कोशवाङ्मय या घटकांचा अभ्यास करणार आहोत. अनेक इतिहासकारांनी अथक परिश्रम घेऊन जो इतिहास लिहिला, म्हणजेच आज आपल्याला तो इतिहासाची साधनं म्हणून उपलब्ध आहे. त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले अनेक ग्रंथ आहेत. अत्यंत मोलाच्या अशा ऐतिहासिक ठेव्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचं, त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, त्याचबरोबर पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्याच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारं आणि ग्रंथालये करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज आहेत किंवा पुरावस्तू जे आहेत त्या प्रदर्शित केल्या जातात व ज्या प्रदर्शित होत नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असतात, त्या संग्रहालयात किंवा अभिलेखागारामध्ये जतन केल्या जातात. अशी अनेक कागदपत्र आहेत किंवा पुरावस्तू आहेत की जे महत्त्वाची आहेत. ती कागदपत्र, त्या पुरावस्तू संग्रहालयात आणि अभिलेखागारात आहेत. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचं काम ही ग्रंथालये आणि अभिलेखागार करतात. ग्रंथालय ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन करत असतात आणि हा जो ऐतिहासिक ठेवा आहे त्याचं जतन करत असतात. मग ऐतिहासिक ठेवामध्ये तिन्ही प्रकारची साधनं येतील. या ठेव्यांचं जतन जे आहे आणि संवर्धन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपते की या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करणं आवश्यक आहे. मागच्या पिढीचं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं जे कार्य आहे ते जतन केल्यामुळे शक्य झालंय. पुढच्या पिढीकडे हा ठेवा पोहोचवण्यासाठी आपल्यालाही तो जतन आणि संवर्धन करायचा आहे. 9.1 इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन हा घटक आपण अभ्यासतो आहे. इतिहासाची साधने आपल्याला माहित आहे. इतिहासाची साधने मागे अभ्यासलेत आपण. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. तर ही साधने आणि दृकश्राव्य साधनेही आहेत. तर ही साधनं जी आहेत, ही साधनं मिळवणं किंवा त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणं, हस्तलिखित जुने ग्रंथ तसंच पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि योग्य प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतरच या सगळ्या कृती करता येतात. म्हणजे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण उपलब्ध आहेत. त्या प्रशिक्षणांची गरज असते. ऐतिहासिक साधनं आणि त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षणं कोणती आहेत ते पाहूया. 1. मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय आपण बघितलंय. मौखिक साधने म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखावाटे जे सुपूर्द केल्या जातात त्याला मौखिक साधनं म्हणू. उदाहरणार्थ लोकपरंपरेतली गीतं आहेत, कहाण्या आहेत, अनेक कथा आहेत. तर आता सध्या त्याचं संकलन केलं गेले. म्हणजे लोकपरंपरेतील गीतं, कहाण्या इत्यादींचं संकलन करणे, तसंच संकलित साहित्याचं वर्गीकरण करणे. वर्गीकरण म्हणजे कालखंडच्या अनुषंगानं त्याचं वर्गीकरण केलं जातं. विश्लेषण करणं, अन्वयार्थ लावणं आणि संशोधितचे मौखिक साहित्य आहे ते प्रकाशित करणं. म्हणजे गीते, कहाण्या, पोवाडे, त्याचबरोबर लोककथा असतील, अशा मौखिक साहित्याचं, संशोधित साहित्याचं प्रकाशन करणे, ही कामं करावी लागतात. याद्वारे जतन केलं जातं. मग यासाठी उपयुक्त प्रशिक्षण कोणतं आहे तर समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र,
मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन यासारख्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्या प्रशिक्षणांद्वारे या मौखिक साधनांचं जतन संवर्धन करता येतं. त्यानंतर लिखित साधने. लिखित साधने कोणती आहेत आपण बघितले. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे, दैनंदिनी, त्यालाच रोजनिशी म्हणतो आपण, ऐतिहासिक ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत, चित्र छायाचित्र आहेत, जुने ग्रंथ आहेत. तर या सगळ्याचं संकलन आणि संपादन करणे. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. म्हणजे दस्तऐवज जे असतात ते वर्षानुवर्ष टिकवण्यासाठी एक रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि ही रासायनिक प्रक्रिया करणं आणि ते टिकवणं. तसंच दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवज जे आहेत ते प्रदर्शित करणे आणि संपादित साहित्य आणि संशोधनाचा निष्कर्ष प्रकाशित करणे. मग हे सगळं करण्यासाठी ही लिखित साधनं संवर्धन आणि जतन करण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षणं कोणती आहेत. तर ब्राह्मी, मोडी आणि पर्शियन यासारख्या जे लिपी आहेत आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान असणे. युनिव्हर्सिटींकडे आता सध्या या लिपी शिकवण्याचं काम सुरू आहे. या लिपींचं प्रशिक्षण घेता येतं. ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पर्शियन लिपी, जुने जे साहित्य आहे ऐतिहासिक साहित्य ते खूप मोडी लिपीमध्ये आहे. तर अशा लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान यासाठी उपयुक्त प्रशिक्षण घ्यावं लागतं. तसंच इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचेही प्राथमिक ज्ञान घ्यावं लागेल. तसंच विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचंही ज्ञान आवश्यक आहे. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचेही ज्ञान आवश्यक असते. तसंच कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड कोणता किंवा धातू यांच्याविषयीही माहिती असावी लागते. त्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं, रसायनं कोणती आहेत याची माहिती देणारंही प्रशिक्षण घ्यावं लागेल. तसंच संग्रहालयांच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान हेही प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि संशोधनपर लेखन इत्यादी प्रशिक्षणाची गरज ही लिखित साधनं जी आहेत ती जतन करण्यासाठी आवश्यक असते. पुढचं जे आहे साधन ते म्हणजे भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये काय करावं लागेल तर पुरावस्तू ज्या आहेत, अनेक पुरातन वस्तू, त्यांचं संकलन, तसंच कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करावं लागेल किंवा सूची तयार करणे. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. त्याचबरोबर निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, जेणेकरून या पुरावस्तू ज्या आहेत त्या जतन केल्या जातील. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष जे आहेत यांचंही वर्गीकरण करणे, सूची तयार करणे आणि निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे, जेणेकरून लोकांना याचं महत्त्व कळेल. आज आपण पर्यटनमध्ये बघितलं की कितीतरी लोक पर्यटनासाठी येतात आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंवर नावं लिहित असतात किंवा आणखी काही नासधूस करण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे टाळण्यासाठी ह्या साधनांचं जे आहे ते जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. मग यासाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण आहे तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय करून देणारं प्रशिक्षण घ्यावं लागेल. तसंच पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेले दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत आणि त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान हे प्रशिक्षण आवश्यक आहे. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. तसंच विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचं ज्ञान देणारं प्रशिक्षण आणि पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य, तसंच संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, त्याचबरोबर संशोधनपर लेखन यासारखी उपयुक्त अशी प्रशिक्षणं घ्यावी लागतील की जेणेकरून ही ऐतिहासिक साधनं जी आहेत
ती जतन संवर्धन करण्याचं प्रशिक्षण मिळून जाईल आणि आपला भारताचा जो सांस्कृतिक ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, तो जतन होईल, संवर्धन होईल आणि पुढच्या पिढीसाठी उपयुक्त होईल. 9.2 जो आहे, काही नावाजलेली संग्रहालये कोणती आहेत की ज्यामधून अशा वास्तू जतन केलेल्या आहेत, ती संग्रहालये पुढील भागात आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.